अण्णाभाऊ साठ्यांचं एवढं प्रस्त होतं की माझे छोटे चुलते आहेत अण्णासाहेब भागवत म्हणून, आणि इथं अशोकरावचे वडील आहेत अण्णासाहेब दस. या दोघांना त्या काळात अण्णा साठे म्हणायचे. आजही माझ्या चुलत्याला अण्णा साठे म्हणूनच हाक मारतात. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची आठवण आमच्या गावाला अजून आहे. त्यामुळं या ठिकाणी सांगायचं एकच उद्देश आहे की आंबेडकरांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या पद्धतीनं या गावात शाळा नव्हती. कॉम्रेड एकनाथराव भागवत आणि अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये प्रत्यक्ष महर्षी काय नाव त्यांचं जनता विद्यालय स्थापन केलेले, त्यांना इथं घेऊन आले आणि आमच्या गावामध्ये पहिल्यांदा हायस्कूल स्थापन झालं. त्यावेळेस कुठं हायस्कूल नव्हतं. जनता विद्यालय रणगाव सध्या ते घोटणला स्थळाले अण्णासाहेब दस. या दोघांना त्या काळात अण्णा साठे म्हणायचे. आजही माझ्या चुलत्याला अण्णा साठे म्हणूनच हाक मारतात. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची आठवण आमच्या गावाला अजून आहे. त्यामुळं या ठिकाणी सांगायचं एकच उद्देश आहे की आंबेडकरांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या पद्धतीनं या गावात शाळा नव्हती. कॉम्रेड एकनाथराव भागवत आणि अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये प्रत्यक्ष महर्षी काय नाव त्यांचं जनता विद्यालय स्थापन केलेले, त्यांना इथं घेऊन आले आणि आमच्या गावामध्ये पहिल्यांदा हायस्कूल स्थापन झालं. त्यावेळेस कुठं हायस्कूल नव्हतं. जनता विद्यालय रणगाव सध्या ते घोटणला स्थळाले. शाहूजी महाराज ज्यांनी या देशाची घटना निर्माण केली आणि तुम्हा आम्हाला सन्मान मिळवून दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या महामानवाने 1.5 दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 13 लोकनाट्य, 7 चित्रपट, 15 पोवाडे, 3 नाटके आणि एक प्रवास वर्णन